नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली इचलकरंजी, रस्ते गुदमरले, वाहतूक ठप्प, नागरिक हैराण होत आहेत. इचलकरंजीतील बहुतांश रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. विशेषतः मुख्य मार्ग फेरीवाल्यांच्या मालकीचा झाला आहे. त्यातून वाहन चालकांना मार्ग शोधताना तारेवरची कसरत करावी लागते. आठवडा बाजाराची सुविधा असताना रस्त्याच्या दुतर्फा बाजार आता दररोज भरत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत होत आहे. शहरात यापूर्वीच नो हॉकर्स झोन केले आहेत, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यापूर्वी अनेक वेळा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला, पण 1-2 दिवसानंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती तयार होते. राजकीय पाठबळावर रात्रीत विनापरवाना टपऱ्या उभारण्यात येतात, पण ठोस कारवाई होत नाही. एकूणच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यावर तरी शिस्त लावली जाईल अशी अपेक्षा आहे. इचलकरंजी महापालिका झाल्यानंतर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर अंकुश येईल अशी आशा होती, पण सध्या फेरफटका मारला तर तसे फारसे समाधानकारक चित्र दिसत नाही. प्रशासक राजवटीत सुरुवातीला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला, पण राजकीय हस्तक्षेप आडवा आला. त्यामुळे आजही शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रमणांचा विळखा अधिक घट्ट होत चाललाय. मुळात फिरून साहित्य विक्री करण्यासाठी महापालिकेकडून फेरीवाल्यांना परवाना दिला जातो. प्रत्यक्षात मात्र बहुतांश फेरीवाल्यांनी आपल्या जागेची मालकी पक्की केली आहे. शहरात नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या हजारापेक्षा कमी आहे. प्रत्यक्षात मात्र तिप्पट ते चौपट फेरीवाले शहरात आज आहेत. मुळात शहरातील रस्ते अरुंद आहेत, त्यातच फेरीवाले आपल्या सोयीने उभे असतात. त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांची वाहने कुठेही व कशीही पार्किंग केलेली असतात. त्यामुळे या गर्दीतून पुढे जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला अधूनमधून जाग येते. 2-4 टपऱ्या जप्त केल्या जातात. दंडात्मक कारवाईनंतर त्या परत केल्या जातात. पुन्हा आहे त्या जागेवर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी टपरी असते. महापालिका झाल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक अधिक सक्षम करणं आवश्यक होतं, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. अतिक्रमण काढताना कधीतरी उपायुक्त दर्जाचे अधिकारी रस्त्यावर उतरताना दिसतात. सर्वसाधारणपणे किमान आठवड्यातून 1 दिवस तरी फेरीवाल्यांचे अतिक्रमण दूर करावे व मुख्य मार्ग वाहतुकीला खुला ठेवावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. अलीकडे विविध सणांच्या निमित्ताने मुख्य मार्गावरच बाजार भरत आहेत. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. त्यावरही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कधी ना कधीतरी याबाबत गांभीर्याने घ्यावं लागणार आहे. अनेक व्यावसायिक नियमाने व्यवसाय करीत असतात. दुकानगाळे भाड्याने घेतात. त्यांच्याच दुकानगाळ्यासमोर फेरीवाले महापालिकेची नाममात्र भूभाडे शुल्क आकारून अधिक जोमाने व्यवसाय करीत असतात. अशी विचित्र परिस्थिती येथे दिसून येते. सध्या महापालिकेत पथविक्रेता समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय अधिकारी व फेरीवाल्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत, पण अद्याप या समितीचे फारसे अस्तित्व दिसलं नाही. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत नवीन येणाऱ्या महापालिकेच्या पहिल्या सभागृहात ठोस धोरण ठेवले जावे अशी अपेक्षा आहे. पदपथावर अतिक्रमण असल्याने लोक रस्त्यावरून चालतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अतिक्रमण निर्मूलन पथकाला हे दिसत नाही का? त्यांना कशासाठी पगार दिला जातो असा प्रश्न उपस्थित होतो. अतिक्रमण मुक्त प्रभाग ठेवण्याची हमी देणाऱ्या उमेदवारांचाच मतदारांनीही विचार करण्याची गरज आहे. शहरात सर्वत्रच अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न दिसत आहे. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जाऊन महापालिकेचे आयुक्त आले, पण अतिक्रमणाचा प्रश्न जैसे ते आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेले विक्रेते, बंद पडलेली वाहने, गटारीच्या पुढे व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. अतिक्रमणाबाबत मी अनेक वेळा महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती, पण त्याबाबत पुढे कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचा माझा अनुभव आहे. प्रशासनाकडून तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते. नागरिकांच्या दृष्टीने ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. केवळ बार्निशीमध्ये तक्रार घेतात, पण त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.